नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांच्या आवडीचा सण आलाय. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा सण कुठला हे विचारायला गेलं, उत्सव कुठला हे विचारायला गेलं तर सगळ्यांच्या तोंडात ह्याच सणाचं नाव येतं. अर्थातच मी बोलतोय गणेशोत्सवाबद्दल. प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालंय, त्याची आरास केली असेल, त्याला नैवेद्य बनवले जात असतील आणि एकंदरीतच प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल. हाच आनंद गणपती बाप्पा दरवर्षी घेऊन येतो. पण या गणपती बाप्पाच्या घरी येताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, त्याच्या मागची तथ्य काय आहेत, शास्त्र काय आहे, कोणत्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला पाहिजे हे बऱ्याच कमी लोकांना माहिती असतं. आणि मग त्याच संदर्भात माहिती घेण्यासाठी गणेशोत्सव कसा साजरा केला पाहिजे, याच्या मागे शास्त्र काय आहे ते पाहण्यासाठी आज आपण एका खास व्यक्तीला आपल्या पॉडकास्टच्या चर्चेमध्ये आमंत्रित केले. ते आहेत कोरेगावचे कुलकर्णी काका. नमस्कार काका. पवन कुलकर्णी काका कोरेगावमध्ये प्रचलित आहेत. त्यांचं शास्त्राचं ज्ञान खूप आहे आणि त्याच संदर्भात गणेश महात्म्य म्हणजे काय, गणेश महात्म्याचं महत्व किती आहे, गणेशोत्सव कसा साजरा केला पाहिजे याबद्दल बोलण्यासाठी काका आपल्यासोबत आहेत. काका, पुनश्च एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. कोणत्याही कार्याची सुरुवात गणपती बाप्पापासून करतात, तर आपण सुद्धा त्याच्यापासून सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रारंभी विनती करो गणपति विद्यादया सागरा. अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दुःखवगे देशांतरा पाठवी. हेरंभागननायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणपती बाप्पा मोरया. वाह, खूप छान. काका, गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांच्या आवडीची देवता. लहान मुलं असू द्यात किंवा देवी देवतांच्या सुद्धा आवडीचे होते गणपती बाप्पा. अगदी बरोबर. सगळ्यांच्या आवडीचं असण्यामागचं कारण काय गणपती बाप्पांचं? काय, गणपतीची जे रूप आहे हे बाल रूपापासून, त्याच्या ज्या लीला आहेत त्या बाल रूपापासून सुरुवात होती. आणि लहान मुलांना त्यांच्या वयाचं जर एखादं काही असेल तर जास्त प्रमाणात ते आवडलं जातं. बरोबर. म्हणजे आपण लहान बाळाला जर छोटंसं काही दाखवलं तर खुश होतं, त्याला मोठं खेळणं आवडत नाही. त्याच्या वयातील जर असेल तशी गणपती ही देवता जी आहे निर्मिती बाळ रूपापासून झालेली आहे. त्यामुळे काय होतं की याच्या ज्या लीला आहेत किंवा याची जी काही जीवनातली घटना आहेत ह्या लहान मुलांना तसेच सगळ्यांनाच प्रिय आहेत. आणि गणेश ही आराध्य देवता बुद्धीची आहे. बुद्धी आणि सिद्धी असं दोन त्याच्याकडे फार मोठ्या कला आणि जीवनामध्ये जगण्याच्या ज्या काही अपेक्षित गोष्टी आहेत त्या गणपतीकडे पाहता येतात आणि घेता येतात. गणेश ही बुद्धीची देवता असल्यामुळे आपसुकच त्याच्याकडे लोकांचं आकर्षण वाढलं जातं. कारण आपलं आकर्षण कुठे होतं? बुद्धीकडे होतं. सौंदर्य कितीही असेल पण बुद्धीला तोड राहत नाही. तसं गणपती ही बुद्धीची देवता आहे. सगळेच मुलं बुद्धीकडे आकर्षित होतात आणि गणेश हा सर्वांचाच आवडता आहे कारण तो उत्सवामध्ये येतो. कारण उत्सव हा जो कालखंड आहे, उत्सव या शब्दाचा अर्थ काय आहे? उत्साह. जो ऊर्ध्व मार्गाने असेल की ज्या उत्साहाची सुरुवात वाढत वाढत जाते ह्याला उत्सव असं म्हटलं जातं. आपल्याकडे फार उत्सव आपण साजरे करत नाही. गणेश उत्सव, देवी उत्सव, दीपावली उत्सव असे किरकोळच उत्सव आहेत की जे उत्सव स्वरूपात साजरे केले जातात. आणि त्याच्यामुळे गणपतीकडे लोकांचं आपोआपच की प्रेम वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बरोबर. आता गणेशोत्सवाबद्दल बोलायचं झालं, गणेशोत्सव येतोय तर काय सांगाल? गणेशोत्सव कधी, किती जुन्या काळापासून सुरू आलाय, तो सुरू कसा झाला याच्याबद्दल काही माहिती आहे का? आता पुराणामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस गणेशाची निर्मिती झाली, निर्मिती कशी झाली, अनेक त्याच्यामध्ये कथा वगैरे आहेत. त्याच्यामध्ये मूळ कथा एक आपल्याला सगळ्यांना ऐकिवात आहे की पार्वतीनं तिच्याकडे द्वारपाल कोणी नव्हता, अशा वेळेस काय करायचं? मग त्यावेळेस एक आपल्या मातीपासून, मळापासून एक मूर्ती तयार केली. तिला स्नानाला जायचं होतं. तिने काय सांगितलं की मी आज स्नान करते, आज कुणालाही सोडायचं नाही. मग त्यावेळेस द्वारपाल म्हणून व्यवस्था केली. अनेक गण आले, अनेक देवता आले, त्याने काय सोडलं नाही. भगवान शंकराला त्यांनाही आत काही सोडलं नाही. त्यावेळेस त्यांनी आणि त्याच्यामध्ये युद्ध झालं. त्यावेळेस भगवंतांनी त्याचं शिर उडवलं. भगवान शंकरांनी पार्वतीला थोडासा राग आला. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की दक्षिण दिशेला जावा. ज्या प्राण्याचं मुख आईपासून विलुप्त असेल अशा प्राण्याचं मुख घेऊन येऊन तुम्ही त्या बाळाला बसवा, तो जिवंत होईल. अशा वेळेस गण गेले. ते आता देव महादेवांचे गण म्हणजे गणच होते. त्यांनी काही विचार केला नाही. त्यांना पहिला प्राणी दिसला गज. आईपासून त्याचं बाळाचं मुख वेगळं होतं. त्यांनी मुख आणून गणपतीला बसवलं, स्थापन केलं. मग त्यापासून गजमुख असं नाव त्याला प्रस्थापित झालं. आता त्याची निर्मिती कशापासून झाली आहे? मळ आणि माती थोडक्यात. मग त्या काळापासून उत्सवामध्ये मूर्ती कशाची आपण बनवतो? पार्थिव गणेश उत्सव. शब्द काय आहे? पार्थिव गणेश उत्सव. हा काही आपल्या घरात प्रत्येकाच्या मूर्ती असतीच. मग विशेष मूर्ती काच बसवावी तर पार्थिव गणेश उत्सव म्हणले याला. याला काय उद्देश आहे? पार्थिव गणेश उत्सव. त्यामुळे ह्या उत्सवाची सुरुवात मूळ मातीच्या मूर्तीपासून असावी असा भाग आहे.
त्यामुळे हा उत्सव जो आहे तो त्या काळापासून सुरुवात झाल्याची आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते की त्या काळापासून 10 दिवस बाळाचा मुख बसवल्यानंतर 10 दिवस उत्सव साजरा केला गेला त्या काळामध्ये. तसाच उत्सव आपल्याकडे साजरा होतो. आता तुम्ही जसं म्हणालात मातीची मूर्ती, बरोबर. मग त्याच अनुषंगाने लगेचच एक प्रश्न घेतो. आता पीओपीच्या मूर्त्या सगळीकडे बसवल्या जातात किंवा आता त्याला मान्यता पण आहे एक प्रकारे. बरोबर. मग चालतं का पीओपीच्या मूर्त्या? पूर्वीचा काळ जो होता म्हणजे आता जग ऍडव्हान्स झालेला आहे. पूर्वीच्या काळात काय नियम होता की लहान बाळांनी मूर्ती बनवायची गणेशाची. गणेशाची मूर्ती कशी असावी असं जर पाहिलं आपण तर आपल्याकडे मंत्र आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे आता गणेश कसा असावा हे सांगत असताना काय बाल मुलांनी ती मूर्ती बनवायची असते मातीची आणि त्याची विधिवत स्थापना करून पूजा केली जायची किंवा कुंभार गावामध्ये असायची ती मूर्ती बनवून देत होते. हा रंगरंगोटी सजावट हा काळात त्यावेळेस महत्व इतकं त्या काळात जसं त्या काळाची परिस्थिती होती त्या पद्धतीने मूर्ती मिळायच्या आणि त्या बसवल्या जायच्या. आत्ताच्या काळात काय झालं थोडंसं लोकांना सजावट त्याला फार महत्व निर्माण झालेलं आहे की देखावा चांगला पाहिजे. बरोबर. मग त्यामुळे पीओपीच्या मूर्तीकडे लोक येतात, परंतु विशेष ज्यांना शक्य आहे त्यांनी मातीचीच मूर्ती बसवावी, शाडूची मूर्ती घ्यावी. शक्यतो पीओपी मूर्तीचा जेवढा टाळता येईल तेवढा विचार करावा. मूर्ती किती असावी तर 1.5 फीट उंचीची मूर्ती देव आपण स्थापन करा असं शास्त्र सांगतं आपल्याला. किती? 1.5 फीट उंची, साधारणपणे 10 ते 12 इंच धरून चाल आपल्याला. 1.5 फीट उंची एवढ्या स्थापनेचा मूर्ती घरात बसवावी असं शास्त्र सांगत. परंतु काळ बदललेला आहे, लोक त्यांच्या आवडीनं सवडीनं मोठी मूर्ती घराप्रमाणे जसं घर ज्याचं आहे तशी मूर्ती बसवतात, हरकत नाही, पण श्रद्धा तितकी महत्वाची आहे. बरोबर. मग आता गणेशोत्सवाबद्दल बोलूया. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये 27 तारखेला गणपती बसतायत, तर त्याचा मुहूर्त काय आहे? किती वाजेपर्यंत गणपती बसवू शकतो आपण? आता मुहूर्ताचा जर विचार केला आपल्याकडे तर प्रातः काळापासून 4:30 ते 5 वाजल्यापासून माध्यान्ह काळ म्हणजे दुपारी 1:30 गणपती बसवावेत असा एक बेसिक नियम आहे. पण ज्यांना शक्य आहे की जे वेळ पाळू शकतात अशांनी त्याच्यामधला राहू काळ वर्ज करू शकता, शिववेळ आपण घेऊ शकतो. परंतु घरातले गणपती हे 1:30 पर्यंतच बसवावेत माध्यान्ह काळापर्यंत, कारण तो दिवसाचा पहिला दिवस आहे. नैवेद्य कधी होतो आपल्याला भूक कधी असतं लागते? दुपारच्या काळामध्ये. मग गणपती बसवला की नैवेद्य असतो, मग दुपारच्या काळातच माध्यान्ह वेळेपूर्वी गणपती बसून नैवेद्य दाखवला गेला पाहिजे. अरे वा, म्हणजे खूप छान ही बेसिक माहिती, म्हणजे थोडक्यात जनरल नॉलेज किंवा कॉमन सेन्स म्हणू शकतो आपण की आपण नैवेद्य करणार आहे त्यावेळेस गणपती घरात आले पाहिजे. गणपती बाप्पा घरात आणतानाची प्रोसेस, त्याच्या मागचं शास्त्र कसं असावं? आता गणपती पहिल्यांदा निवड करताना गणपतीमध्ये अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. जी मूर्ती आपण आणतोय त्या मूर्तीचा भाव काय आहे, चेहऱ्यावर राग आहे, प्रेम आहे, आनंद आहे किंवा नर्वस आहे डोळ्यापासून. मग ती मूर्ती जेव्हा आपण पाहतो पूर्ण त्याचं निरूपण करून मूर्ती निवडावी. घरी आणताना मूर्ती झाकून आणावी, उघडी मूर्ती घेऊन येऊ नये. घरी आणताना आणल्यानंतर आपण दारात आणतो, जसं बाळ आपण आपल्या घरी घेऊन येतो, जसं बालवत परिपाल बाळाचा जसा सांभाळ आपण करतो तसं आपण बाळ घेऊन आलो घरी, काय करते पहिल्यांदा आपल्या घरातले लोक पायावर पाणी घालतात, तुकडा उतरून टाकतो, नजर काढतात. त्या पद्धतीनं जो मूर्ती घेऊन येतो त्याच्या पायावर पाणी घालायचे, डोळ्याला पाणी लावायचे, तुकडा उतरून टाकायचा आणि मग मूर्ती घरामध्ये घ्यावी. मूर्ती आणताना दिवस पाहिजे आवश्यकता नाही की गणपती बसवायच्या दिवशीच मूर्ती आणली पाहिजे किंवा 8 दिवसाची आणता येत नाही, असं काही नाही. आपल्याला जेव्हा सवड आहे त्यावेळेस आपण गणपती घरामध्ये आणून ठेवावा. बसवताना वेळेत बसवावा. मूर्ती आणायला वेळेचा नियम काही नाही किंवा त्या दिवसानं असा काही भाग याच्यामध्ये नाही. प्राणप्रतिष्ठापना कशी करावी? प्राणप्रतिष्ठापना शक्य असेल, गुरुजी उपलब्ध होत असतील त्यांच्याकडून करावी. जर उपलब्ध होत नसतील तर काही साधना आपल्याकडे आता युट्यूब सारख्या चॅनलवरती मिळतात. त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करत असताना त्याच्यामध्ये श्रद्धा खूप महत्वाची आहे. ज्याला गणपती बसवणार आहे आपण त्याची तिची आत्मीयता पाहिजे. नाही तर काय होतं की त्याची काही आत्मीयता नाही तुम्ही प्राणप्रतिष्ठा करा म्हणताय, की त्याच्यामध्ये खरंच प्राण येतोय ही भावना मनात निर्माण झाली पाहिजे. कारण भगवान भक्ती से मिळत आहे. भक्ती तितकी महत्वाची, भावना तितकी महत्वाची आहे. नुसताच गणपती आणलाय, शो केला, सजावट केली, त्याला काही महत्व नाही. वेळेमध्ये प्राणप्रतिष्ठा करत असताना काही मंत्र दिलेले आहेत, त्याची काही पोथी उपलब्ध होतात. कमीत कमी जेवढं शक्य आहे तेवढ्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करायला हवी आपण. बरं, मूर्तीचं तुम्ही सांगितलं देखणी म्हणण्यापेक्षा त्याचे भाव त्याच्यावरती. अजून एक समज आहे किंवा गैरसमज आहे की उजव्या सोंड्याचा गणपती नसावा. आता आपण जर पाहिलं म्हणजे आरती जर आपण ऐकली, आता समर्थ रामदासांनी आरती केलेली आहे, त्याच्यामध्ये काय सांगितले? सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना. आता गणपती सोंड सरळ सांगितलेली आहे आपल्या मूळ शास्त्राप्रमाणे. डावा आणि उजवा हा लोकांच्या मतभेदाचा किंवा मनभेदाचा विषय आहे. डाव्या सोंडीचा सौम्य, उजव्या सोंडीचा कडक, असं कुठेही लिखित स्वरूपामध्ये कुठेही परवा उपलब्ध होत नाही. परंतु काही लोकांनी जे काही असे लोक आहेत ते म्हणतात उजव्या सोंडीचा आहे त्याला दुर्वा वाहा, लाल फुलवाहा, तो कडक आहे किंवा काय आहे. तर असा संदर्भ कुठं दिसत नाही. सरळ सोंड आहे असाच तो भाग येतो. आपल्या आरतीप्रमाणे जर आपण विचार घेतला त्याच्यामध्ये
त्यामुळे जरी डाव्या सोंडेचा असेल उजव्या सोंडेचा असेल तरी त्याला काही दोष कुठेही दिलेला नाहीये. पूजा त्याच भावनेने केली पाहिजे, त्याच गोष्टींना तेच अर्पण करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं गणपती कडक असू शकतो का? आता मला सांगा, ते बाळ आहे, बाळ कडक असतं का? नाही. गणेशाला आपण काय म्हणतो? बालबुद्धी, बाल गणेश कोण. आणि आपली आई, जसं गणेश म्हणजे भगवंत कोण आहेत? आपली आई वडिलांसारखे असतात. किती जरी काही असेल तर आपले आई वडील कडक कधी होतात? जेव्हा आपल्याला शिस्त लागावी. मग भगवंत आपल्याला त्रास देईल का? आपल्या आईला वाटतं का आपल्या माणसाचं वाईट व्हावं, मुलाचं वाईट व्हावं? भगवंत हा कडक असत नाही. भगवंत हा काय आहे की तुम्ही जर चुकला तर तुम्हाला जागा तर दाखवली पाहिजे. त्या पद्धतीने काही थोडंसं आपल्याला त्याचे रिझल्ट मिळू शकतात. बरोबर. गणपती घरात येतात म्हटल्यावरती सगळ्यात आवडीचा विषय असतो तो मोदक. बरोबर. गणपतीला मोदक का आवडतं गणपती बाप्पांना? आता काय आहे की ज्या वेळेस भगवंतांना नैवेद्याचा विषय आला, जेव्हा निर्मिती झाली, काय बनवायचं, तर ज्या वेळेस भगवान निर्मिती झाली त्या काळात उपलब्ध काय होतं? गुळ, नारळ, अशा गोष्टींचं आपल्याला उपलब्ध भरपूर होते. गणपतीला नारळ हा विशेषतः आवडतो. मग त्याच्यापासून पदार्थ काय तयार करता येईल नारळापासून? सगळ्यात सोपा मोदक आहे आणि गोड आहे. त्याचा आकार लड्डू सारखा सुद्धा होतो आणि मोदकासारखा सुद्धा होतो, खालून गोल असतो. आणि तो खाल्ल्यानंतर गोड हे जास्त प्रमाणामध्ये गणपतीला आवडतं. मग त्यामुळे मोदकाची निर्मिती निर्माण झाली आणि ते मोदक त्यापासून आवडला जातो. बरं. आता मोदक नैवेद्यांमध्ये वेगवेगळे प्रकार यायला लागले. आता कोणी बाहेरून आणून काय बनवतं किंवा बऱ्याच प्रकारचे नैवेद्य यायला लागले. आता नैवेद्य कसा असावा गणपती बाप्पाचा किंवा कोणत्याही देवाचा? आपल्याला काय असतं की नैवेद्यामध्ये प्रत्येक देवाची आवड सांगितलेली आहे. मोदक परिपूर्ण पात्र आहे. म्हणजे गणपतीच्या आरतीत काय सांगतात की मोदकाची परिपूर्ण असलेले पात्र गणपतीला नैवेद्याला असावं. कारण अन्य नैवेद्य त्या दिवशी तरी अपेक्षित नाही देवाला. प्रतिष्ठापने दिवशी त्या दिवशी मोदकाचाच नैवेद्य असावा, तो पेढ्याचा मोदक नसावा. आकार मोदकाचा दिला म्हणून तो मोदक होत नाही. त्याच्यामध्ये खोबरं, गुळ, तूप अशा पदार्थापासून जो नैवेद्य तयार होईल तोच मोदकाचा नैवेद्य गणेशाला असावा. आता त्याच्यामध्ये पेढ्याचा नैवेद्य, काही लोक वेगवेगळे नैवेद्य आणतात बाहेर बनवलेले. आता ज्यांना शक्यच नाही त्यांनी कुणाकडून मोदक विकत पण नारळाचेच घ्यावे. आता एक जाहिरात मध्यंतरी बघितली, एक प्रसिद्ध बिस्किट कंपनी आहे, त्या बिस्किट कंपनीने त्यांच्या बिस्किटांचे सुद्धा मोदक आणलेत मार्केटमध्ये. काय होतंय की प्रत्येक सण आला, हिंदूंना हेच लक्षात येत नाही आपला सण साजरा करत असताना की लोकांच्याकडे वेळ नाही असं लोक म्हणतात आणि त्यामुळे मग काहीतरी विकत आणायचं, तेवढ्यापुरतं नैवेद्य दाखवायचा. आपल्या बाळाला आपण जेव्हा खायला घालतो किंवा काही घेतो, लहान बाळक असतंय तेव्हा आपण किती विचार करतो विकत घेताना? ऍडव्हर्टायझर आपण घेतो का? म्हणजे लहान बालकाला सुद्धा आपण किती व्यवस्थित, बालवत परिपाल हा पहिला शब्द याच्यामध्ये आहे की लहान बाळाचा जसा सांभाळ तुम्ही करता घरामध्ये तसंच 10 दिवस उत्सव काळामध्ये देवाचा सांभाळ करायचा आहे. त्यामुळे याच्यामध्ये जितकं शुद्ध आपल्याला करता येईल आणि आपल्या घरातल्या किचन शिवाय शुद्ध काही असूच शकत नाही. त्यामुळे भाव आहेत, त्यातली जी इच्छा आणि त्याला करण्याचा जो भाव, त्या आपली आई जेव्हा जेवण वाढते आणि वेटरचं जेवण वाढतो, आपल्याला हॉटेलला जातो, वेटरच्या वाढण्यामागचा उद्देश आणि आईच्या वाढण्यामागचा उद्देश फरक आहे. तो भाग गणपतीच्या नैवेद्यात असावा. कारण भक्तीनं देवता प्रसन्न होते. ही भक्ती बाहेर आणून होत नाही. तुम्ही 1 लाख रुपयाचे मोदक आणाल विकत आणि घरात 10 रुपयाच्या नारळापासून तयार कराल, मग तो भाव 10 रुपये नारळात जो आहे, ती श्रद्धा, तो वेळ, तो काळ त्याच्यामध्ये तो फार महत्वाचा आहे. नक्कीच. एकदा प्राणप्रतिष्ठापना झाली गणपती बाप्पांच्या मूर्तीची की ती मूर्ती हलून द्यायची नसते. अगदी बरोबर. त्याच्या मागचं कारण काय? जर समजा चुकून हल्ली तर काय होऊ शकतं? काय आपल्याकडे प्रतिष्ठेचे 2-3 प्रकार असतात, चलप्रतिष्ठा, स्थिर प्रतिष्ठा. आता पार्थिव काळात जी केली त्याची चलप्रतिष्ठा असते. काय असते त्याला? चलप्रतिष्ठेमध्ये गणपतीला आपण एकदा स्थापन केलं, प्राण अर्पण केला, यावश चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यातली मूर्ती हलवता येत नाही. का हलवू नये? तर आपण त्याला स्थापनाच करताना अशी केली की तुला स्थापन केलं, ह्या जागेवरती बसून तुझी आम्ही सेवा करणार आहे. बरोबर आहे. मग त्या जागेवरती बसल्यानंतर त्याला उठवता येत नाही. आपल्याला आपल्या घरी पाहुणा आलाय, आपण त्याला जागेवर सगळं देतो, त्याला म्हणतो आतमध्ये या, किचन मध्ये थोडंसं तुम्ही पाणी घ्या, आपण जागेवर त्यांना सगळं पोच करतो. तसं ह्या 10 दिवसाच्या काळामध्ये गणपतीला स्थापित केलेला आहे. त्याच्याकरता एक छोटा गणपती आपण खाली ठेवतो. म्हणजे प्रतिष्ठापना जर पाहिली आपण तर गणेशाच्या शेजारी एक छोटा गणपती किंवा सुपारी असते, तिला तुम्ही तुम्ही खाली घ्या, स्नान घाला, वर ठेवा, हरकत नाही. तुमच्या सोयीकरता एक छोटा गणपती ठेवला, पण जी मूळ पार्थिव गणेश स्थापना आपण त्याला हलवता येत नाही. आपल्याला स्थिरत असावा. ज्या दिवशी आपण त्याचं विसर्जन करणार आहे त्या दिवशी विसर्जन मंत्र म्हणून आपल्याला तो विसर्जन करता येईल. बऱ्याच लोकांच्यात हा गैरसमज आहे की गौरी आणि गणपती यांच्यातलं नातं काय? काही काहींच्या घरात 2 गौर असतात, काही काहींच्या घरात एकच असते. ते नेमकं काय आहे? गौरी आणि गणपती यांच्यातलं नातं काय? ते नेमके भाऊ बहीण आहेत, पती पत्नी आहेत किंवा आई मुलगा आहेत? ते नेमकं एक सांगा. आणि 2 गौर आणि 1 गौर याच्यामध्ये कसं असतं? गौरी पुत्रम विनायकम आपल्याला एक स्तोत्रच आहे, त्याच्यामध्ये सांगितलं काय? गौरी पुत्रम विनायकम. आता गौर ही त्याची आई मानली जाते आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे. आता विषय काय होतो की गौरी 1 किंवा 2,
गौरी का बसवल्या जातात. हा आता काय असतं की बालक उत्सवाकरता घरी आलेला आहे, माहेर वाचणार थोडक्यात गावठी आपल्याकडे जो शब्द की माहेर वाचण्याला जातात. मग काय होतं की 2 दिवस गणपती झाला की आई त्या बाळाला घेऊन जायला आलेली आहे माघारी. आपल्याकडे काय आहे की आई त्या बाळाला घेऊन जायला आलेली आहे. मग काही वेळेस काही 2 बहिणी असतात त्या एकत्र येतात. काही ठिकाणी एकच गौर आहे. पण याला काही शास्त्र मार्ग नाही की 2 बसवा किंवा 1 बसवा. गौर ही एक आहे शास्त्राप्रमाणे की माहेरी आई आलेली आहे, ती 3 दिवस पाहुणचार घेते. आली त्या दिवशी आवाहन झालं तिचं, दुसऱ्या दिवशी पूजन झालं आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन झालं. आई संपूर्ण माहेर वाचनाचा जो काही पाहुणचार घेतल्यानंतर गणपतीला बरोबर घेऊन जात असते. म्हणून ह्या गौरीचं आपल्याला आवाहन केलं जातं, पूजन आणि विसर्जन केलं जातं. त्यानंतर आता थोडंसं सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल बोलूया. सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात झालंय. आता मागच्या वर्षीचं एक पेपरमध्ये वाचल्यासारखं झालं की 30 का 35 कोटी रुपये फक्त एका शहरामध्ये गणेशोत्सवामध्ये त्याचा व्यवहार होतो तेवढ्या रुपयांचा. म्हणजे एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये आता हा व्यवसाय उत्सव वाढलेला आहे. त्याला व्यावसायिक स्वरूप सुद्धा यायला लागलेलं आहे काही ठिकाणी. मग त्यातून बऱ्याच जणांना रोजगार मिळत आहेत, मूर्तिकारांना पैसे मिळतात, सगळ्या गोष्टी आहेत. पण या सगळ्यामुळं आपण मोठमोठे मंडळ बघतो जिथं गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी लोक 2-2 दिवस लाईन मध्ये उभे राहतात आणि व्हीआयपी लोकांना दर्शन मिळतं लगेचच. मग याच्यामध्ये कुठंतरी भक्तीला गालबोट लागते असं वाटतं का? अगदी बरोबर, निश्चित आहे. काय होत असतं, गणेश हा गणेश आहे. आपल्या घरात असेल किंवा मंडळामध्ये असेल, तो गणपती वेगळा आणि आपला गणपती वेगळा आहे का? नाही. आपल्या घरात जो भक्ती श्रद्धेने युक्त आहे तोही गणपतीच आहे. मंडळातले गणपती पण योग्य आहेत, असं काही त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु तिथे जो होणारे कारभार आता चालू आहेत. बरं काय होतं, मंडळामध्ये सगळ्याच ठिकाणी वाईट नाही, पण काही ठिकाणी काय होतं, काही लोक व्यसनाधीन असतात किंवा पावित्र्य पाळलं जात नाही. कोण बूट घालून एखादा गार्ड उभा असतो आणि अनेक लोकांची चेंगराचेंगरी त्याच्यामध्ये होत असते, अनेक लोकांना त्रास त्याच्यामध्ये उपलब्ध होत असते. आणि काय झालं की शहराच्या ठिकाणी काय होतं की घरामध्ये गणपती नसतात. तर मग लोक काय म्हणतात की मंडळातल्या गणपतीला जाऊन दर्शन घेऊ आणि काय आपली काही यथाशक्ती वर्गणी आपण तिथं देऊ शकतो. याचा काही मंडळांनी याचा दुरुपयोग केलेला आहे. तुम्ही जसं म्हणता की आर्थिक व्यवहारामध्ये आता त्यातून काही मंडळ चांगली काम सुद्धा करतायत की काही संस्था चालवत आहेत, सामाजिक कार्य करत आहेत, काही ऑपरेशन सारख्या ठिकाणी पैसे देत असतात. काही मंडळ चांगली आहेत, पण त्यांनी व्यवस्था केली पाहिजे. तुमच्याकडे जे भक्त लोक येतात ते कशासाठी येत आहेत, तर तुमच्या मंडळाकडे येत नाही, तुमच्या गणपतीला दर्शनासाठी येत आहेत. ही भावना लोकांच्याकडे राहिली पाहिजे. मग ते काय होते, काही त्यातले सदस्य आपणच मालक आहोत, या आविर्भावात जो काही तिथं गैरप्रकार होता टाळला गेला पाहिजे. गणपती करता जी लोक येतात त्यांना दर्शनच मिळालं पाहिजे, त्यांची व्यवस्था व्हायलाच पाहिजे. बरोबर. आणि तेवढ्याच लोकांना पासेस जीवनच उपलब्धता केली पाहिजे. नक्की. त्यानंतर आता सार्वजनिक मंडळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या येतात. मध्यंतरी सोशल मीडियावरती 2-3 व्हिडिओ खूप व्हायरल होत होते की गणेश हा गणेश आहे तर त्याला त्याच्याच रूपामध्ये राहू द्या, त्याला विष्णू भगवानांच्या रूपामध्ये, काही इकडे शंकरांच्या ठिकाणी. आता मध्यंतरी बाहुबलीचे गणपती बाप्पा आले होते, आता काही वेगळे येत आहेत. मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता सरळ आपण एखादा समजा आपल्या लहान बाळ 2 वर्षाचं जरी असेल, 2-2.5 वर्षाचं थोडंसं कळायला लागलेलं असतं. आपण समजा वक्रतुंड महाकाय म्हणलं किंवा प्रारंभी गणपती म्हणलं किंवा स्वस्तिश्री म्हणलं तर डोळ्यासमोर काय येतं आपल्या? गणपती बाप्पा. कसा गणपती येतो आपल्या डोळ्यासमोर? सोंड असलेला, लंबोदर असलेला. तो येतो का 6 पॅक्स वाला? म्हणजे ना तुटे परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. गणपती तुम्ही पाहिला का? नाही. मी पाहिला का? कोणीच गणपती पाहिला नाही धरून झाला आत्ताच्या काळामध्ये. मग गणपतीची मूर्ती अशी का असावी, याच्या मागे जे मंत्र किंवा जे स्तोत्र आपल्याकडे दिलेली आहे त्या स्तोत्राचा आधार घेऊन त्याची निर्मिती केलेली आपल्याकडे. लंबकर्ण आहेत बाबा, सोंड आहे, एकदंत आहे. ह्या ज्या आपल्या मंत्रामध्ये जे काही ज्या गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे गणपतीची मूर्ती तयार केली गेलेली आहे. याच्यामध्ये बदल करणं हा फार मोठा दोष आहे, तो करू नये. म्हणजे आपल्याला जरी समजा बाहुबली दाखवता आपण गणपती म्हणू का त्याला? आपली भावना कशामध्ये? सोंड आहे, लांब कान आहेत, एकदंत आहे, मूषक आहे जवळ, म्हणजे लंबोदर आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या श्लोकातून तयार केलेल्या आहेत, कोणाच्या मनानं मूर्ती तयार केलेली नाही. मग त्या पद्धतीनेच मूर्ती असावी. याच्यामध्ये लोकांची आवड हा भाग वेगळा आहे. आणि श्रेयस काय आणि प्रेयस काय 2 गोष्टी आपल्याला मिळत असतात जीवनामध्ये. एक श्रेयस्कर आणि प्रेयस्कर. जे श्रेयस आहे ते श्रेयसच राहतं, पण जे प्रेयस आहे ते श्रेयस होत नाही, कारण ते आवडीचा भाग आहे, त्यातून तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. त्यामुळे शक्यतो मूर्ती बसवत असताना ही मूळ रूपातीच बसावी. ती लोकांनी शो न बसवून हा तो थोडासा योग्य नाहीये. बरं. त्यानंतर घरात गणपती बसवतो मंडळात असतो त्याला दुर्वा वाहिल्या जातात गणपती बाप्पा. बरोबर. दुर्वांचं महत्व काय आहे? दुर्वा का वाहिल्या जातात? वैष्णवारी सर्व देवानां दुर्वावी प्रीतिरासदा वंशवृद्धी करे नित्यम गणेशाय अर्पयाम्यहम्. म्हणजे दुर्वा ज्या वेळेस भगवंतांनी
एका राक्षसाचा वध केला आपल्या गणपतीनं, हा. त्यावेळेस त्याला 10 झाला होता शरीराला. मग दुर्वा जे आहेत या 10 क्षमक आहेत, बरं 10 कमी करतात शरीरातला. हा मग तेव्हापासून गणपतीला त्या दुर्वांचा रस दिला होता प्यायला, त्यामुळे 10 शरीरातला कमी झाला त्यांच्या. बरं मग तेव्हापासून गणपतीचा दुर्वा जर आपण अर्पण केला तर वंश वृद्धी करे नित्यम, आपल्या कुटुंबातला वंश अविरत वाढत राहतो, असा तो श्लोकाचा अर्थ आहे. त्यामुळे गणपतीला दुर्वा हे अत्यंत प्रिय आहेत. का प्रिय आहेत तर त्यावेळेस 10 झाल्या असल्यामुळं त्या दुर्वाच्या रसामध्ये 10 कमी झाला. आयुर्वेदामध्ये दुर्वेला फार महत्व आहे. हो अगदी वास्तुशास्त्रात सुद्धा नैवेद्य जर दोष असेल तर दुर्वा पुरायला सांगितले. बरं रत्नादी संस्काराप्रमाणे औषधीमध्ये दुर्वा पुरायला सांगितले आहेत. बरं. इतकं त्या दुर्वाचं महत्व आहे. महत्व आहे. ते आपल्याला थोडंसं जाणवत नाही, पण दुर्वा ह्या औषधी आहेत आणि त्या अर्पित केल्यामुळे गणपतीला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते. हा. आणि देवतेला जर ऊर्जा दिली तर आपल्याला तो देणार आहे. हो मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये बरोबर. समन्वय जर साधला तरच आपल्याला त्यातून लाभ मिळू शकतो, बरोबर. असा तो भाग आहे. बरं त्यानंतर 21 दुर्वा असतात, त्या आकड्यामागं काय आहे का? आता काय आहे की आपल्याकडे शुभ काही संख्या सांगितलेल्या हा. आहेत. एकादशनी म्हणजे आपण जेव्हा आवर्तन करतो ती संख्या एकादशनी 21 असावी, 51 असावी, 100, हो, हो, 101 असावी, असा तो भाग दिलेला आहे. आवर्तनाचं एक वर्तन सांगितलेलं हा. आहे. वर्तन म्हणजे चक्र. ह्या चक्राप्रमाणे 11 आवर्तन केली 1 लघुरुद्र होतो. बरं मग त्या पद्धतीने त्या पद्धतीची आवर्तन आपल्याला सांगितलेली आहेत. 11 आवर्तन एक एकादशनी आहे, 121 आवर्तन केली की 1 लघुरुद्र होतो. हा. मग त्या पद्धतीने 11, 21, 51 अशी त्या संख्येला महत्व दिलेलं आहे. म्हणजे विशेष कामनापूर्तीसाठी तेवढी संख्येचं अर्पण करावं. आता गणपतीचं पोटच मोठं सांगितलं लंबोदर आपल्याला, आहे. लंबोदर आहे. मग त्याचा आहार तुम्ही छोटे मोठे कोण एक नैवेद्य चालेल का? नाही चालणार. त्या देवतेच्या जसं उदर आहे हा. तसा नैवेद्य असा म्हणून 21 मोदकाचा भाग आपल्याला द्यायला पाहिजे. बरं गणपती बाप्पांचा आवडता रंग कुठला, म्हणजे कोणत्या रंगाची फुलं व्हावी? आता गणपतीचा रंग जो श्वेतांगम श्वेतवस्त्रम. बरं. श्वेत म्हणजे पांढरा. आपल्याला चुकी समजूत आहे की लाल गणपती, लाल गणपतीला आवडतं. लक्तीचा वर्ण कुठला गणपतीचा? श्वेत आहे. बरं. श्वेतांगम श्वेतवस्त्रम. हा. आणि पूजन कशाचं करायचं? रक्तगंधा लिप्तांगम रक्तपुष्पै सुपूजितम. बरं पूजन करताना रक्तगंध रक्तपुष्पानं आपण गणपतीचं पूजन करू शकतो. पण गणपतीचा वर्ण पाहिला तर हा श्वेतच सांगितलेला आहे. बरं म्हणजे पांढरा रंग पांढरा गणपती रंग हा गणपतीचा आहे. आणि मग त्याला आवड कशाची आहे तर रक्तवर्ण रक्तपुष्पाची आवड आहे. बरं आता महत्वाचा मुद्दा, गणपती बाप्पा ज्यावेळेस आपण घरात बसवतो त्यावेळेस कोणत्या नियमांची काळजी घेतली पाहिजे, त्यावेळेस घरात वातावरण कसं पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर. आता काय होतं की गणपती हे आपल्या घरात आपण बोलवलेलं असतं, बरोबर आहे. आता देवतेला आवडतं काय? तुमच्याकडे किती संपदा आहे, किती संपत्ती आहे, याला काही देवतेला महत्व नाही. सुचिरभूतपणा आणि पावित्र्य ह्या 2 गोष्टी खूप घरामध्ये पाळायच्या असतात. सुचिरभूतपणा म्हणजे काय आहे? घर स्वच्छ टापटीप सुंदर स्वच्छ असावं. दुसरा मुद्दा सुचिरभूतानंतर पावित्र्य आलं. घरामध्ये काही सुवासिनी असतात, काही मुली असतात, काही अडचण माशी धर्माची जर आलीच त्या काळामध्ये तर त्या स्त्रियांनी त्या मुलींनी थोडं गणपतीपासून लांब राहायला पाहिजे. आपली सावली गणपती पडू नये. जे आपल्या धर्मशास्त्र जे म्हणतंय ते थोडेसे आपल्याला पाळायला पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, गणपतीच्या काळामध्ये घरामध्ये आपल्याकडे पाहुणे येतात. आपण घरात कितीही मतभेद चालले असेल आपण कसं शांत होतो, किती आनंदी वातावरण ठेवतो, तसं गणपती तुम्हाला द्यायला आलेला आहे. तुम्ही नैवेद्य दिले पण तुम्हाला अनेक काही देऊन जात असतो जाताना घरामध्ये. आपण काय मागतो घरामध्ये? तुम्ही क्लेश केला, मतभेद केले, वादविवाद केले, गणपती काय म्हणत असतो? तथास्तु. तुम्ही काय मागता गणपतीला त्या काळामध्ये? मग घरामधलं वातावरण कसं पाहिजे? आनंदी उत्साही पाहिजे. उत्सव कशाला म्हणलाय तर उत्साहाला म्हणलेला आहे. त्यामुळे इतर काही घरात मतभेद जरी असतील तर त्या 10 दिवसाच्या काळामध्ये ते सगळे मतभेद पूर्णपणे थांबले पाहिजे. आपल्याकडून घरामध्ये अत्यंत आनंदी हसत खेळत वातावरण असलं तर तो जास्त उत्सव फलदायी आपल्या जीवनामध्ये होत असतो. नक्कीच. आता आम्ही लहान असताना गणपती बाप्पावरती एक चित्रपट आला होता, ओ माय फ्रेंड गणेशा म्हणून. बरोबर. एक लहान मुलगा असतो आणि त्याचं शाळेमध्ये भांडण होतं मुलांशी वगैरे असं तसं काय दाखवलेलं. आणि मग तो गणपती बाप्पाला बोलवतो की ओम गंग गणपती नमः म्हणतो आणि तसं म्हटला की गणपती बाप्पा त्याच्यासमोर प्रकट होतो. मग ज्यावेळेस त्याला काही अडचण येईल, काय त्याला समस्या असेल त्यावेळेस गणपती बाप्पा त्याच्यासमोर येतोय, तो मंत्र म्हणतो आणि गणपती बाप्पा येतात. तर ज्यांना गणेशाची उपासना करायची, विचारण्याचा तात्पर्य आहे की ज्यांना गणपती बाप्पांची उपासना करायची आहे त्यांच्यासाठी काय आहेत मंत्र, कोणते आहेत किंवा कशी उपासना केली पाहिजे गणपती बाप्पांची? आता ज्यांना जे शिक्षित आहेत, ज्यांना संस्कृत थोडंसं ज्ञान आहे, अशा लोकांनी गणपती अथर्व शीर्ष हा एक स्तोत्राचा फार मोठा सुंदर भाग आहे. तो कोणाकडून शिकून घेऊन मग म्हणावा, डायरेक्ट म्हणू नये. त्यानंतर आहे की प्रणम्य गणपतीचे एक प्राथमिक स्तोत्र आहे, ते संकटनाश गणपती स्तोत्र आहे. त्यानंतर येतो की वक्रतुंड एक मंत्र आहे, काही वेदोक्त मंत्र आहे. मग सगळ्यात सोपा आहे तो तुम्ही जो म्हणला गंग गणपतये नमः. आता गणपती हा भक्तीचा भुकेलेला आहे. आता ज्यांना काही शिक्षणच झालेलं नाही त्यांना काय म्हणावं? गंग गणपती नमः. तो सोपा मंत्र आहे, तो म्हणू शकतो. आणि तुम्ही जसं म्हणला की त्यावेळेस गणपती येत होता, आताही येतो, फक्त ती भावना निर्माण झाली पाहिजे. आपल्या जर मनामध्ये एखादा काही संशय असला पण तो जप एखादा करत असो
आपल्याला उत्तर ऑटोमॅटिक मिळतं, आपल्याला मार्ग सापडतो. प्रत्यक्षात देवता येत नाहीत, परंतु काही ना काही अनुषंगाने आपल्याला मार्ग सुचवत असतात. एखादा तुमचा मित्र येऊन सांगेल की असं नाही असं आहे, किंवा सूचना आपल्याला एखादा काही, म्हणजे गणपत कुठल्याही देवतेची उपासना ही व्यर्थ जात नाही. आणि कलौष चंड विनायक, कलियुगामध्ये 2 देवता लगेच फलित होतात. उत्सव गणपतीचाच का असतो, देवीचाच का असतो, तर याच्यामध्ये कलौष चंड विनायक, चंड म्हणजे देवी आणि विनायक म्हणजे गणपती, हे 2 उत्सव आपल्याला साजरे केले जातात. आणि कलियुगामध्ये लगेच फलित कोण होतं, तर गणेश होता आणि देवी होता. आता तुम्ही मगाशी प्रश्न आपला अर्धावरती थोडंसं राहिलं की गणपती बाल रूपात आहे. मला तुम्ही सांगा, आपण तुमच्या घरात मी आलो बसलो आणि इकडे छोटंसं बाळ घरामध्ये असेल आणि मी जर त्या बाळाची जर स्तुती केली, आई काय म्हणजे थांबा चहा घेऊन जावा. म्हणजे देवतेला आपल्या जर घरातल्या कुठल्याही तुमच्या बाळाची एखाद्याने स्तुती जर केली, ते आवडते कोणाला, घरातल्या सगळ्यांना आवडते. तसं गणपतीची जर उपासना केली तर सगळ्या देवता ऑटोमॅटिक प्रसन्न होतात, कारण गणपती बाळ रूप आहे. त्यांच्या जर बाळाचं तुम्ही जर कौतुक करत असाल तर त्या देवता ऑटोमॅटिक प्रसन्न होतात. म्हणून गणपतीचं कौतुक हे फार महत्वाचं आहे. बघा, एखाद्या लहान कुठल्या कुटुंबात जावं, तुमचं बाळ किती छान म्हणून जाते, थांबा चहा घ्या, कॉफी घ्या म्हणतात. म्हणजे हा भाव आहे. त्याच्यामुळे गणपती ह्या फार सुंदर आणि उपासनेचा मंत्र जो आहे तो तुम्ही कुठलाही छोटा छोटा मंत्र घेऊ शकता. गणपती नमा म्हणू शकता, अगदी मोरया मोरया म्हणलं तरी लोकांना गणपती प्रसन्न होतो. असे अनेक मंत्र दिलेले आहेत आपल्या शास्त्रात आणि ते लोकांच्या आपापल्या शिक्षणामध्ये घेऊ शकतात, असं काही नाही त्याच्यामध्ये. बरं, चतुर्थीला चंद्राकडे बघायचं नाही असं म्हणतात. ज्या वेळेस याची थोडीशी आख्यायिका दिलेली आहे की ज्यावेळेस गणपती मूषकावर निघाले होते बसून, ते पडले, चंद्र त्यावेळेस हसला, अशी कथा आहे आपल्या पुराणामध्ये. मग त्यावेळेस गणपतीने शाप दिला, त्यांना बघितलं ना की ज्या दिवशी गणेश चतुर्थी आहे त्यावेळेस त्याचा जर पाहिलं तर चोरीचा आळ येईल, अशी आपल्याकडे एक समजूत आहे. आणि काय होतं की आपल्याला एक सवय आहे की जी गोष्ट करू नको म्हटलं की आवर्जून, इतर दिवशी कधीही चंद्र तुम्ही बघत नाही, पण त्या दिवशी आवर्जून आपलं लक्ष जातं, चंद्राकडे जातं. पूर्वीच्या काळामध्ये काय होतं की साधने तेवढी अल्प होती, त्यामुळे ते घडायचं. पूर्वीच्या काळात काही लोकांना अनुभव सुद्धा आलेले आहेत की चोरीचा आळ येत होता, आज नाही येणार, वर्षांना येईल, 6 महिन्याला येईल, ते घडत असायचं. मग जे विरोध केला शास्त्रानं त्याला काही ते कारण आहेत. त्यामुळे शक्यतो चतुर्थीला जोपर्यंत चंद्र दर्शन निषेध दिले पंचांगानं, तोपर्यंत त्याचं दर्शन घेऊ नये. बर, ठीक आहे. आता हे सगळं मुहूर्त असेल, आता तुम्ही सांगितलं जे पंचांगानं दिले, ते कुठं बघावं, एक सोपा मार्ग काय लोकांना बघण्यासाठी? सगळ्यात सोपा मार्ग दाते पंचांग जे आपल्याला उपलब्धता आहे याच्यामध्ये साशंकता निर्माण होत नाही. आता काही लोक काय करतात की घरात गर्भवती स्त्रिया गणपती विसर्जन करायचं नाही. आता याला कुठेही शास्त्र आधार आपल्याला दिलेला नाही की गणपती विसर्जन हा पार्थिव गणेश पूजन आहे, हा 10 दिवसापुरताच मर्यादित आहे. पण मातेची मूर्ती स्थापन झाल्यानंतर ती मला विसर्जन करावीच लागेल. तुमच्या घरात गणपतीची मूर्ती ऑलरेडी देवघरात आहेच ना, मग आपण जेव्हा उत्सव साजरा करतो त्यावेळेस ती विसर्जन करायलाच हवी. सगळ्यात सोपा मार्ग दाते पंचांगात सगळ्या शंकाचं निरसन केलं जातं आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात दाते पंचांगाचा वापर केला जातो. त्याचा निर्णय आपण घेऊ शकतो. अजून एक, तुम्ही आता गर्भवती महिला असेल तर त्याचं बोललात, तर एखाद्या घरात सूतक असेल, निधन झालं असेल तर त्यांनी गणपती बसवावं का? काय होतं की ज्यांच्या कुटुंबामध्ये मृत्यू झालेला आहे, 10 दिवस पूर्ण होत नाहीत, सूतक संपत नाही, अशा लोकांनी गणपती बसवू नये. 1 वर्ष लोप होतो ही काही मनातली संकल्पना योग्य नाहीये. लोप काही जाणून बुजून कुणी केलाय का की यांना बसवायचं नाही, कंटाळा आला आहे किंवा अन्य काही कारण आहे? नैसर्गिक दोषासाठी गणपती बसवता येत नाही, त्याचा दोषही नाही, ते खंडही मानला जात नाही. तुमच्या घरात सूतकच निर्माण झाला असेल तर गणपती बसवू नये. 3 दिवसात दशमदिन केलाय मग सूतक संपलं असं होत नाही. त्या कुटुंबातल्या लोकांना 10 दिवस हे सूतक आहेच. त्या लोकांनी गणपती 1 वर्ष नाही बसवला तरी त्याचा दोष नाही, त्याचा खंडही मानला जात नाही. त्यामुळे त्याचा काही संदर्भ नाही की मग 8 दिवस आले आहेत, 9व्या दिवशी गणपती बसवू का, असं करता येत नाही. चतुर्थी दिवशीच गणपती बसवता येतो आणि त्या दिवसामध्ये विसर्जन करता येतो. त्यामुळे त्या काळामध्ये गणपती न बसवणं योग्य. बरं, आणि मग समजा त्या वर्षात झाले तशांनी बसवलं, वर्षात झालं तर बसवता येतो. गणपती बसवल्या, काही लोकांच्या घरामध्ये निधन होतं, गणपती बसवल्या, काही कुटुंबात अशी अशुभ घटना घडतात. मग त्यावेळेस काय सांगितलं की दहन करण्यापूर्वी गणपती विसर्जन करावा आणि मग अग्निसंस्कार करावा, असा तो भाग दिलेला आहे. म्हणजे शास्त्रांना पूर्ण खुलासे केलेले आहेत. पण काय होतं, खेडेगावात काही लोक आपल्या मनाने काही निर्णय देतात, ते थोडेसे चुकीचे होतात आणि मग थोडंसं गणपती बसवता येतो. घरामध्ये एखादा तरुण व्यक्ती गेला असेल तर दुःख असतं आपल्याला, त्यावेळेस लोप करू नये. तुमच्यात 1-2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी झाला असेल, गणपती बसवा, लहान स्वरूपामध्ये सजावट करू नका, नैवेद्य अर्चा करा, पूजा अर्चा करा. सजावट देवतेला महत्वाची नाहीये, पूजा अर्चेला फार महत्व आहे. बरोबर, पूजा अर्चा असेल, भाव असेल, भाव महत्वाचा तर आहेच. सजावट का करतो आपण, तर आपल्याला प्रसन्नता वाटावी आणि देवतेलाही प्रसन्न. एक लहान बाळा घरात घेताना आपण किती फुलं उधळतो, तसं गणपतीसाठी करायचं. बाळच आहे ते आपलं,
बरोबर. या स्वरूपात त्याची उपासना करायची. बरोबर. आता काका, गणेशोत्सव घरात गणपती बसले किंवा मंडळात बसले तर आरती आपण रोज सकाळ संध्याकाळ करतो. बरोबर. त्यात बऱ्याच लोकांच्या आरती चुकतात. बरोबर. काही काही शब्द आहेत, फळीवर वंदना वगैरे अशा काही बरोबर हे आहेत. तर मग योग्य आरती कशी म्हटली जावी? जर आरती चुकीची असेल, म्हणजे आरतीचं महत्व काय थोडक्यात? आता काय होतं की आरती या शब्दाचा अर्थ काय आहे की देवाची स्तुती. बरोबर आहे. आणि शक्यतो की कुठलाही शब्द चुकू नये याची काळजी घेतलीच गेली पाहिजे. कारण देवता ही काही गमतीचा भाग आहे का? नाही. मग याच्यामध्ये जितकं आपल्याला शुद्ध करता येईल तेवढं करता येईल. याला आधार कशाचा घ्यावा? समर्थ रामदास स्वामींनी आरत्या लिहिलेल्या आहेत आपल्याकडे, स्पष्ट सगळीकडे उपलब्धता त्याची आहे. आरती बघून म्हणावी. मला आरती येते हा आविर्भाव करण्यापेक्षा बघून जर म्हटली गेली आरती तर ती शुद्ध म्हटली जाते. याच्यामध्ये काय होतं की काही लोक वेगळे मना शब्द घालतात. म्हणजे काही आरती व्यतिरिक्त काही अनेक मनातले शब्द लोक त्यामध्ये वापरतात. भावार्थी ओवाळू अनेक काही ओवाळू. आता मग मला सांगा की इतके विद्वान आपले समर्थ रामदास स्वामी होते, त्यांना ते सुचलं नसेल का? मूळ आरतीमध्ये काही बदल करू नये. मूळ जी आरती जशी आहे त्या स्वरूपामध्येच असावी, तरच ती मूळ आरती झाली. आणि त्यामुळे शक्यतो आरती चुकून न देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जे जे शब्द आहेत, जसं आपण एखादा श्लोक म्हणतो, समजा एक सप्तशतीमध्ये एक श्लोक आहे, भार्याम रक्षतो भैरवी. हे भैरवी माझ्या भार्याचं रक्षण कर. तुम्ही जर मला भार्यान भक्षतो भैरवी जागी भ म्हणलं तर काय झालं? तर मी काय मागितलं? रक्षण कर. मग तसं प्रत्येक शब्दाला काही महत्व आहे. आरती तुम्ही मागणं पण करता ना देवतेला. तर आपल्याकडे काय आहे की स्तोत्र आहे 4 ओळींचं आणि 8 ओळींची फलश्रुती आहे. म्हणजे हे केलं तुला काय मिळणार हे 8 ओळी आहे आणि स्तुती आहे 4 ओळी. कारण इतके प्रगल्भ आपले ऋषीमुनी होते, त्यांना माहित होतं पुढचा काळ मागणीवर चालणार आहे की तुम्हाला किती देणार आहे, मग मी तुमची किती उपासना करू. त्याच्यामुळे शक्यतो उपासना आणि आरती ही चुकू नये याची पूर्ण काळजी घ्यावी. जबाबदार व्यक्तीने आरती म्हणावी आणि मोठ्या स्वरूपात आवाज ओरडून दंगा करून अशी आरती म्हणू नये. वाद्य असावं, पण वाद्यावर आरती सुद्धा कळली पाहिजे. नुसतंच वाद्य चालू आहे, देवालाही कळणार आणि तुम्हालाही कळत नाही. तुमच्या कानापाशी जर मोठ्यानं ओरडलं तर आपल्याला किती त्रास होतो. फार मोठ्या प्रमाणात लाऊड स्पीकर लावून फार मोठ्या प्रमाणात देवतेच्या पाशी कालवा दंगा करून हे योग्य नाही. देवता भक्तीची देवता, उपासनेची देवता आहे. आपण त्यांना काही मागतोय तर मागणाऱ्याचा आवाज कसा असला पाहिजे? सौम्य असला पाहिजे. हेच पहिल्यांदा लोकांनी डोक्यात घेतलं पाहिजे की आपण मागणारे आहोत, देणारा तो आहे. जसं आपण कलेक्टर ऑफिसला गेलो, आपला आवाज कलेक्टरपेक्षा मोठा असतो का? नाही. देवतेपुढे आपला आवाज सौम्य आणि शांततेच आरती झाली पाहिजे याचा पूर्ण विचार लोकांनी करायला पाहिजे. कोणकोणत्या आरत्या म्हटल्या पाहिजेत? मूळ आरती काय असते की गणपतीची आरती आहे, हा एक भाग आला. आता गणपतीची निर्मिती कोणापासून झालेली आहे? भगवान शिवशंकर आणि देवी, या 2 आरत्या त्यामध्ये ऍड करायला पाहिजे आपल्याला. त्यानंतर जो वार आहे, समजा सोमवार आहे, महादेवची आरती म्हणण्यात आहे. मंगळवार आहे, देवीची आरती आहे. बुधवारी आहे, तुम्ही विठोबाची आरती म्हणा. गुरुवारी दत्ताची म्हणा. शुक्रवारी पुन्हा करा देवीची वाढवा. शनिवारी मारुतीची म्हणा. रविवारी तुम्ही भैरवाची आरती म्हणा. तुम्ही आरती म्हणाल ते काही कमी नाही, जेवढ्या तुम्हाला आरती म्हणू शकता. परंतु मूळ गणपती, देवी आणि शंकराची आरती व्हायलाच पाहिजे. 3 आरत्यांमध्ये क्रम कसा असतो? पहिली गणेशाची आरती, पुन्हा देवीची आरती, पुन्हा शंकराची आरती. आपल्याला देवीला फार महत्व आहे. सांगितले कलौ चंड विनायको, देवीची फार महत्व आहे आपल्याला. स्त्रीला फार महत्व आपल्याकडे. म्हणून पहिला गणपती झाला की देवीची आरती, दुसरा म्हणजे स्त्रीचा देवीचा, आणि मग महादेवाची आरती आहे. आणि मग अनिल लोटांगण असेल, मंत्रपुष्पांजली असेल, विश्व प्रार्थना आहे मंत्रपुष्पांजली म्हणून, ती लोकांना येत नाही, ती म्हणली गेली पाहिजे, शिकलं पाहिजे. नुसतं मंडळ स्थापन करून उपयोग नाहीये. मंडळामध्ये जबाबदार 2 व्यक्ती अशा पाहिजे, त्यांना आरती व्यवस्थित आल्या पाहिजे, मंत्रपुष्पांजली आली पाहिजे. म्हणजे ह्याला फार महत्व आहे. जितकं पवित्र तुम्ही ठेवाल तितकं ते मंडळाचा उत्कर्ष होत असतो. बरोबर. आपल्याला वाटतं सहज स्थापना केली इतकं सोपं नाही. त्या बाबतीत एक मंडळाच्या सदस्यांना, कार्यकर्त्यांना काय सांगाल? प्रत्येकानं उत्साह साजरा केला, पण अति प्रमाणात तो नसावा. देवतेला काही विडंबन होईल, देवते बाबतीत काही वाईट आपल्याकडून घडत नाही ना, याची क्षणोक्षणी काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला वाटतं काय बघतोय कोणी, आपल्याला कोणी 10 रुपये वर्गणी दिलेली असते, 10 रुपये वर्गणी देणारा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे जो तुम्हाला 1000 रुपये देत असेल. बरोबर. कारण त्याची भावना त्याच्या मागती फार महत्वाची असते. आणि घेतलेले पैसे आपण कुठल्या कामासाठी वापरतोय याचा खूप महत्वाचा. काही मंडळ काय करतात की थोडासा उत्सव झाला की एखादी पार्टी केली जाते, का तर आम्ही श्रम घेतलेले आहेत. पण देवतेचे पैसे खाणे इतकं सोपं नाही. तुमचा खर्च त्या मंडळावरतील देवतेवरतीच व्हावा आणि तो आध्यात्मिक गोष्टीवर जास्त व्हावा. डॉल्बीवरती होण्यापेक्षा तुम्ही धानस्फोटक ठेवा, पारंपरिक वाद्य वापरा तुम्ही, त्याचा फायदा जास्त प्रमाणात तुम्हाला झालेला पाहायला मिळेल. आणि एखादा स्तोत्र पठण ठेवा, काही एखादा कीर्तन ठेवा, भजन ठेवा, ज्यातून
अध्यात्माची वृद्धी होईल, ज्यातून भगवंत प्रसन्न होईल असे कर्म तुम्ही करा. अध्यात्मापेक्षा इतर कार्यक्रम जास्त असतात आजकाल ते गणपती फार, त्यामुळे काय होतं की काही मंडळांचा लोप पावलेला आहे. अनेक सदस्यांना अनेक प्रकारच्या व्याधी पीडा, ज्यांनी काही अपव्यय केला ते त्यांचं काही जीवन भविष्यात सुखकर जात नाही. त्यामुळे घाबरलं पाहिजे ना, त्याला भीतीच लोकांना नाहीये. लोक बिंदास्त करतात सगळं, आणि पवित्र चप्पल घालून गणपतीपाशी जायचं, व्यसन करून तंबाखू गुटखा खाऊन गणपती मंदिरापाशी जायचं, हे थोडं टाळलं गेलं पाहिजे. प्रवास करून आला हातपाय धुवून गणपतीपाशी गेला पाहिजे. आपण कमीत कमी जसं बाळाकडे आपण जातो घरातल्या लहान, हातपाय धुतले घरात आपण जात नाही, थोडी काळजी घेणं अपेक्षित आहे आपल्याला. काही लोक गणपती घरात बनवतात, गणपतीची मूर्ती घरात बनवतात, ते चालेल का? अत्यंत सुंदर. आपला नियमच तो आहे, गणपती मूर्ती तयार करून ती गणपती बसवावी, असा आपला पूर्वीचा नियमच आहे. काळाप्रमाणे वेळ कला ह्या लोप पावत गेल्या, त्याच्यामुळे ते होत नाही. परंतु घरात गणपती बसवणं फार सुंदर बनवलेला, अत्यंत सुंदर. त्याला कलर कमी असू देत, ती भरी मूर्ती आहे, ती उद्या विसर्जन करून आपल्या बागेमध्ये वापरता येते. बरोबर. त्यामुळे फार सुंदर गणपती घरात बनवलं तर अतिशय सुंदर आहे. त्यानंतर विसर्जनाकडे येऊया आपण. विसर्जन कसं असावं गणपतीचं, कसं केलं पाहिजे? काही जणांच्या समजत की वाहत्या पाण्यातच झालं पाहिजे, किंवा मग आता काही जण निसर्गाचं जपणूक व्हावी म्हणून कुंडामध्ये वगैरे करतात. मग त्यातली पद्धत कोणती बरोबर? खरं म्हणजे वाहत्या पाण्यातच करणं गरजेचं आहे का? काय होतं पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे नियम तर असा आहे की गणपती पाण्यामध्ये विसर्जन करावा, त्याच्यामध्ये असा काही खुलास नाही की वाहतच पाणी पाहिजे. पण पूर्वीच्या काळामध्ये शुद्ध नद्या, लोकसंख्या कमी होती, आणि उत्सव 10 कुटुंबामध्ये एक उत्सव साजरा होत होता, कारण सगळे एकत्र असायचे, एकत्र कुटुंब पद्धती उपलब्धता होती. आता मूर्तींचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे, पहिला मुद्दा. दुसरं, त्याच्यामुळे काय होतं की इतक्या मोठ्या मूर्ती आणि त्याच्यामध्ये नॅचरल कलर नाही येत. आता पूर्वीच्या मूर्ती पाण्यामध्ये सोडल्या की विरघळून जायच्या. मग ज्या गणपतींची व्यवस्था पाण्यात विरघळण्यासारखी आहे, त्यांनी आपल्या घरामध्ये बादलीमध्ये शुद्ध पाण्यात विसर्जन करून ती माती आपल्या झाडांना घालू शकतात. त्यांच्याकडं कलर मेटेड मूर्ती आहे, त्या विसर्जन होऊ शकत नाही, त्यांनी मग पर्याय नाही, जे काही नगरपंचायतीने व्यवस्था केली असेल त्या डोहामध्ये वगैरे विसर्जन करावं. पण ज्यांच्या मातीच्या मूर्ती आहेत त्यांनी वाहत्या पाण्यात विसर्जन करणं उत्तम, किंवा घरामध्ये बादलीत विसर्जन करणं उत्तम. पण ज्या मूर्ती वातावरणाचं विसर्जन केलं तर विरघळल्याच जर नाहीत, त्याचे हात वर येतात, पाय वर येतात, त्याचं विडंबन होतं. आपली देवता आपलं बाळ आहे. जसं आपल्या कुटुंबात समजा एक वाईट उदाहरण, एखाद्या मृत्यूला आपण किती व्यवस्थित अग्निसंस्कार करतो, शास्त्रानं किती त्याला पर्याय सांगितलेत की अग्निसंस्कार काही राहतं का मागं, किंवा दफन काही की लोकांच्या वाणी समाजामध्ये वगैरे लिंगायत समाजामध्ये पुरलं जातं, काही राहतं का पाठीमागं. मग जी मूर्ती आपण विसर्जन करणार ती पूर्णपणे त्याचा विल्हेवाट लावून व्यवस्थित ती विरघळली जावी, अशा मूर्त्या आपल्या असाव्यात. पाण्यातच करावा हा त्याचा नियम आहे. अमुक वाहतं पाणीच असावं असा काही भाग त्याच्यामध्ये उपलब्धता आपल्याकडे नाही. बरं. काही मंडळ अशी असतात जी मूर्ती तशीच ठेवतात, या वर्षीची मूर्ती पुढच्या वर्षी वापरतात, ते योग्य आहे का? आता त्याला काय करता येतं की जी मूळ पूजेची मूर्ती आहे आणि सजावटीची मूर्ती, याच्यावर 2 मूर्ती येतात. जी मूळ पूजेची मूर्ती बदलली जाते त्या मंडळांमध्ये, मग त्यामध्ये ते पुन्हा कलर करतात, ती पुन्हा मूर्ती बसवतात, त्याला काही दोष नाही. कारण जेव्हा विसर्जन केलं जातं तेव्हा ती लहान जी मूर्ती आहे पूजा ती विसर्जन केली जाते पाण्यामध्ये, आणि नुसती लोकांना दिखावा म्हणून मूर्ती ठेवली जाते. त्याला काय उलट ते एका दृष्टीने चांगलं आहे की ते प्रदूषण पाण्यामध्ये जे होते ते थांबतंय ना. बरोबर. अशा काही जरी मूर्त्या वाचल्या तर काही लोक मूर्ती ताब्यात घेतात, तुम्ही विसर्जनच करायचं तुम्हाला, मग काही लोक ताब्यात घेऊन पुन्हा कलर करून ती पुन्हा माघार घेतात, त्याला सुद्धा काही तसा दोष नाही. जी छोटी मूर्ती अशी 2 गणपती विसर्जन केलं पाहिजे, 2 मूर्तीची पूजा आपल्याला केली जाते, छोटी विसर्जन करू शकतात. नक्कीच. विसर्जन कोणत्या कितव्या दिवशी करावं, किती दिवस गणपती? विसर्जनामध्ये 2च पद्धती शास्त्राने दिलेल्या आहेत. एक तर गौरी गणपती विसर्जन, ते 6व्या 7व्या दिवशी येतं, त्याला काही नियम नाहीत की 5 दिवसांना येईल, 6व्या दिवशी 7व्या दिवशी. ज्या दिवशी गौरी येतात आवाहन पूजन आणि विसर्जन. या काळामध्ये जे नक्षत्र जसं असेल अनावरती बोलवायचे, जे काही त्या पद्धतीप्रमाणे ज्येष्ठाला जेवण आणि मुलांना विसर्जन असा तो नियम असतो. त्या काळात एक विसर्जन करता येतं. आणि दुसरा विषय अनंत चतुर्दशी. ह्या 2च विसर्जन पद्धती आपल्याकडे उपलब्धता आहेत. परंतु लोकांनी आपल्या सोयीनं आपल्या घरामध्ये काही अशा घटना घडतात, मग 5व्या दिवशी आम्ही सोडलाय, मग 5व्या दिवशी सोडू, काही 7व्या दिवशी सोडतात, काही 9व्या दिवशी, काही 11व्या दिवशी. मुंबईसारख्या ठिकाणी कुणाला वेळ फार कमी आहे, उत्सव साजरा करायचा आहे, मग 1.5 दिवस गणपती तिथे बसला जातो. आदल्या दिवशी बोलवला तर दुसऱ्या दुपारनंतर. बऱ्यापैकी कोकणामध्ये पण 1.5 दिवसाचे असतात. काय होतं की लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणून घरी येतात, त्यांच्याकडे वेळेची अपूर्णता असते, आणि त्यांनी मग आमचे वडील बसवत होते, शास्त्रास रूढी बडी असे. आपल्याकडे शास्त्र काय आहे त्याच्यापेक्षा रूढी महत्वाची असते, मग लोक रूढीप्रमाणे चालतात. शास्त्र काय आहे, पंचांग जर पाहिलं आपण तर 2 ठिकाणीच गणपती विसर्जन आहे. एक आहे गौरी गणपती विसर्जन आणि एक अनंत चतुर्दशी विसर्जन. याच्यामध्ये 3रा दिवस, 5वा दिवस, 7वा दिवस असं कुठेही लिखित स्वरूपात उपलब्धता नाही, पण लोक आपल्या आपापल्या परंपरा रूढी याच्यानुसार ते करतात.
बरं. पण ज्यांना नवीन गणपती बसवणार असतील तर त्यांनी विशेषतः विचार करावा की आपल्याला जमत नाही गौरी गणपती विसर्जन किंवा अनंत चतुर्थी विसर्जन करणं संयुक्तिक राहील. बरं आता एक या पॉडकास्टच्या अंती गणपती बाप्पांची एखादी आख्यायिका जी बऱ्यापैकी लोकांना माहित नसेल, अशी एखादी जर आख्यायिका असेल, अशी एखादी गोष्ट असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. आता काय होतं की गणेशांच्या खूप अशा आख्यायिका आहेत. म्हणजे अनेक प्रसंगामध्ये एक छोटी आख्यायिका जर सांगायची झाली तर गणपती ही बुद्धीची देवता कशी आहे. तर ज्या वेळेस 2 पुत्र आपल्या शिवपार्वतींचे आहेत, एक गणेश आणि एक कार्तिकेय, तर दोघांच्या मध्ये स्पर्धा लावायची विषय झाला. नारद मुनी आले. नारद मुनी जिथे जातात तिथे काहीतरी थोडीशी कळा करत असतात. तर ते म्हणले आता बरं चला ठीक आहे, आता गणपतीचं वाहन काय आहे, मूषक असं आपण लोक म्हणतो. आता मयुरेश्वर का म्हणलं जातं मग त्याला, मयूर म्हणजे काय, मोर. मयूर म्हणजे मोर. आता आपल्याला चुकीची आख्यायिका की गणपतीचं वाहन मूषक आहे, तर मोर हे त्याचं वाहन आहे. मयुरेश्वर त्याला म्हटलं जातं, अशी आख्यायिका आहे. तरी सुद्धा त्या काळामध्ये काय झालं की आता स्पर्धा लावली दोघांच्या मध्ये की जो पृथ्वीला पहिली भ्रमंती पूर्ण करेल तो विजयी, तो बुद्धिमान किंवा तो जास्त हुशार असं मानावं, असं गतिमान मानलं जावं, अशी त्यांची स्पर्धा चालू झाली. आता कार्तिकेय स्वामी बसले मयुरावरती आणि ते ओढून त्यांनी प्रदक्षिणा चालू केली. गणपती आपले निवांत जागेवरती उभे राहिले. नेहमी प्रदक्षिणा झाली त्यांची कार्तिक स्वामींची. बरं आता हे सगळे विचार गणपती का प्रदक्षिणा जाईल, स्पर्धेत तर भाग घेतला आणि जागेवर तर उभा आहे. तिने हातामध्ये दरभाजी काठी घेतली आणि आपल्या वडिलांच्या आणि आईच्या भोवती 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि पुन्हा अंगाभोवती प्रदक्षिणा घातली आणि संपलं. मग ते झाल्यानंतर असं कसं झालं, मग जे पिंडी ते ब्रह्मांडी. जे आपला पिंड आहे तो ब्रह्मांडासारखाच आहे. म्हणजे त्यात संदेश काय दिला गेला की पहिल्यांदा आपण आपल्या आई वडिलांची सेवा उपासना. याच्यामध्ये उद्देश काय, या कथेचा सार काय येतो की पहिल्यांदा स्वतःचा उत्कर्ष करून कुटुंबाचा करून मग जगाचा तुम्ही करायला जा. कुठलीही स्पर्धा करण्यापूर्वी आपलं कुटुंबाने आपण स्वतः त्याला लायबल आहोत का, ते जपत आहोत का, हा त्याचा एक भाग आहे. गणपती किती बुद्धीची देवता आहे, त्याने आपल्या आई वडिलांच्या भोवती ब्रह्मांड आहे माझं असा एक संदेश दिला आणि ती प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यांना विजयी घोषित केला आणि त्यांना प्रथम पूजेचा मान दिला की तुम्ही सगळ्या याच्यामध्ये प्रथम तुमची पूजा केली बुद्धीच्या दृष्टीनं. त्यापासून आपल्याला गणपती प्रथम पूजा करण्यात येते. अशी ती एक आख्यायिका आहे आपल्याकडं. खूप छान. गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेबाबत असतील, विसर्जनाबाबत असतील, एकंदरीत गणेशोत्सवाबद्दल जे काही समज गैरसमज आहेत त्याच्या योग्य पद्धती कोणत्या आहेत याबाबत काकांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केले. आपल्याला खूप छान संदेश दिलेले आहेत, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. या एकंदरीत पॉडकास्टवरून एवढं समजतं की तुमच्याकडे पैसा किती आहे, तुम्ही तो उत्सव किती मोठ्या दिमागात साजरा करताय, यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही कोणत्या भावनेनं साजरा करताय, तुमची भक्ती त्याच्या मागं किती प्रबळ आहे ते. आणि असाच हा भक्तिमय असलेला गणेशोत्सव सगळ्यांना सुख, समृद्धी आणि आनंद देणारा जावो. आपल्या हातून गणपती बाप्पांची सेवा हो, त्यांची भक्ती हो आणि चांगल्या भावनेनं आपल्याकडून त्यांचं जे काही गणेशोत्सवातली पाहुणचार आहे तो हो, हीच अपेक्षा. आणि या खूप छान पॉडकास्ट बद्दल खूप खूप धन्यवाद.